नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण आहे डिफरन्शिएशन आणि डिफरन्शिएशन मध्ये आज आपण बघणार तुमची एक्सरसाइज 1.2. तर बघा तुमची एक्सरसाइज 1.2 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y f of x. म्हणजे काय दिलेलं असेल तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असणार आहे y f of x in term of x. y फंक्शन तुम्हाला दिलंय in term of x. काय म्हटलंय फाइंड डेरिव्हेटिव्ह. याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. ओके, पण कशा पद्धतीने ह्याचा डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला काढता येतो बरोबर. याला असं फंक्शन असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आपण करतो. मग हा y चा होतो तुमचा dy by dx इज इक्वल्स टू हा f of x चा होतो तुमचा f dash of x. ओके, असं डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलं आहे. परंतु आता कसं काढायचं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल्स टू f of x युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. म्हणजे सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, हा जो तुम्हाला y इज इक्वल्स टू f of x दिलाय याचं कन्वर्जन करायचं आहे x इज इक्वल्स टू f इनव्हर्स ऑफ y. ओके, काय सांगितलंय युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन x इज इक्वल्स टू f ऑफ इनव्हर्स y याचं कन्वर्जन करायचं. म्हणजे अगोदर काय करायचं, फंक्शन दिलंय त्याचं इनव्हर्स फंक्शन करायचं. इनव्हर्स फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता हे फंक्शन x फंक्शन इन टर्म ऑफ y दिले म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. त्या फंक्शन मध्ये y दिले म्हणून y ने डिफरन्शिएट करतोय, x दिले म्हणून x सोबत डिफरन्शिएट करतोय बरोबर. लक्षात घ्या. मग याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळालं आपल्याला dx by dy इज इक्वल्स टू f डॅश ऑफ f इनव्हर्स y असं मिळेल. ओके, मग हे मिळालं की झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. ओके, हे मिळाल्यानंतर काय करायचं, हे तुमचं डेरिव्हेटिव्ह आलं इनव्हर्स फंक्शनचं. इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर y ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला f of x दिली. मग ती व्हॅल्यू फक्त याच्यात पुट करायची. काय करायची ती व्हॅल्यू याच्यात पुट करायची. कशी पुट करायची सांगतो बघा. आता dx by dy दिलाय, परंतु आपल्याला डेरिव्हेटिव्ह मागितला कशाचा आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल्स टू f of x. म्हणजे y इज इक्वल्स टू f of x मागितलाय, म्हणजे dx by dy चालेल आपल्याला नाही, याचं रूपांतर परत इनव्हर्स मध्ये करायला लागेल. म्हणजे याला करायला लागेल तुम्हाला dy by dx. मग dy by dx इज इक्वल्स टू काय बघितलं आपण 1 upon dx by dy बघितलं. ओके, मग dx by dy काय आला तुमचा, तर हा आला 1 upon f dash of f इनव्हर्स ऑफ y आला. ओके, मग फक्त लास्टला काय करायचं, ही y ची जी व्हॅल्यू आहे काय f of x ती याच्यात पुट करायची. म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह आले तुमचं ते काय आलंय f इनव्हर्स ऑफ f डॅश ऑफ f इनव्हर्स ऑफ f of x असं. अशा प्रकारे तुमचं आन्सर येणार आहे. लक्षात घ्या, काहीच करायचं नाही, अल्गोरिदम लक्षात घ्या. काय करायचंय, जे फंक्शन दिलंय त्याचं इनव्हर्स फंक्शन घ्यायचं. ओके, जे फंक्शन दिलंय इन टर्म ऑफ x असेल तर इन टर्म ऑफ y घ्यायचं, इन टर्म ऑफ y असेल तर इन टर्म ऑफ x घ्यायचं. त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केल्यानंतर काय करायचं, dx by dy चं कन्वर्जन dy by dx मध्ये करायचं. म्हणजे dy by dx इज इक्वल्स टू 1 upon dx by dy होतं. त्याच्यानंतर ते झालं की जो लास्टला असेल तुमचा y, तर y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू तुमची पुट करायची. अशा प्रकारे अतिशय सिंपल हे आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही, फक्त अल्गोरिदम जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता याच्यातला जो पहिला क्वेश्चन आहे आपला y इज इक्वल्स टू रूट x, तो आपण सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा पहिला प्रॉब्लेम आहे y इज इक्वल्स टू रूट x. मग काय सांगितलं मी, y इज इक्वल्स टू f of x दिलं असेल तर त्याचं काय करायचं, इनव्हर्स फंक्शन. ओके, तर याचं इनव्हर्स फंक्शन काय x इज इक्वल्स टू f of इनव्हर्स y. ओके, तर ते लिहिताना त्याच्या अगोदर आपल्याला थेरोटिकल दोन स्टेटमेंट दोन ओळी तिथे लिहायचे आहेत. तिथे लिहूया आपण वी विल फाइंड फर्स्ट. हे तुम्हाला नेहमी लिहायचं. काय लिहायला लागेल ते, वी विल फाइंड फर्स्ट किंवा फर्स्टली फाइंड म्हणायचं इनव्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू f of x. सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वी विल फाइंड फर्स्ट इनव्हर्स ऑफ f of x. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला y इज इक्वल्स टू f of x चा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज, याचा अर्थ काय, तर x इन टर्म ऑफ y, x इन
टर्म ऑफ y हे तुम्हाला नेहमी लिहायचं आहे. असं झालं. मग आता काय केलं आपण x इन टर्म ऑफ y जर लिहिलं तर ते झालं तुमचं इन्व्हर्स फंक्शन. बघा काय केलं तुम्हाला y √x दिलं. काय दिलंय y √x. मग याचं आपल्याला कशात कन्वर्जन करायचं आहे x इन टर्म ऑफ y. ओके मग याला काय करणार x च्या फॉर्म मध्ये आणायचं फंक्शन. काय करायला लागेल सर्वात अगोदर x दिलाय का तुम्हाला नाही √x दिलाय. मग काय करायला लागेल स्क्वेअरिंग. काय केलं आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके आता याचं आपलं काम झालं. इन्व्हर्स फंक्शन आपण करतोय. ओके स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर काय येईल y स्क्वेअर. काय मिळालं y स्क्वेअर इज इक्वल्स टू x मिळाला. ओके आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं x इन टर्म ऑफ y म्हणून x इकडे लिहिला x इज इक्वल्स टू y स्क्वेअर. हे झालं तुमचं नवीन फंक्शन. ओके इन्व्हर्स फंक्शन मिळालं. ओके x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y. तुम्हाला नवीन फंक्शन इथे मिळालेलं आहे x इज इक्वल टू y स्क्वेअर. मग ते झाल्यानंतर काय केलं आपण त्याला डिफरन्शिएट केलं. काय करणार डिफरन्शिएट with respect to कशात दिलाय इन टर्म ऑफ y म्हणून with respect to y. मग डिफरन्शिएट म्हणायचं मग dx with respect to y काय होईल dx by dy. ओके त्याच्यानंतर y स्क्वेअर काय होईल d by dy. d by dx नाही आपण with respect to y करतोय. ओके d by dy ऑफ y स्क्वेअर. आपल्याला माहिती x raised to n चं डेरिव्हेटिव्ह काय होतं n into x raised to n minus 1. x raised to n चं डेरिव्हेटिव्ह होतं n into x raised to n minus 1. ओके पण तसंच हा काय तुमचा y स्क्वेअर काय होईल 2y. इथपर्यंत आलं dx by dy आला. त्याच्यानंतर काय करायचं त्याला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं dy by dx फॉर्म मध्ये लिहायचं. हा तुमचा आला dx by dy. ओके त्याला लिहायचं आपल्याला dy by dx च्या फॉर्म मध्ये. कारण डेरिव्हेटिव्ह काय कसं सांगितलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y f of x सांगितलंय. इथपर्यंत आलाय. ओके त्याच्यानंतर काय करायचंय dy by dx. मग dy by dx काय तुमचा dy by dx therefore dy by dx काय असतो 1 dx by dy. कालच्या दिवशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके कशावरून आलाय हे तर सिंपल आहे dy by dx is equals to into dx by dy is equal to 1. फक्त ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर ही टर्म याच्या अपॉनला जाईल. ओके ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर ही टर्म याच्या अपॉनला जाईल. ते मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं. ओके हे असं लिहिलं. मग त्याच्यानंतर काय करायचंय dx by dy ची व्हॅल्यू लिहायची 1 dx by dy काय आला तुमचा 2y. काय आला 2y. ओके हा झाला तुमचा dy by dx. पुढे काय सांगितलं ज्या फंक्शन मध्ये y दिले. ओके कारण आपण डेरिव्हेटिव्ह कशात घेतोय y फंक्शनचं घेतोय पण कशामध्ये दिले ते y फंक्शन x मध्ये. म्हणून इथे y असला पाहिजे का नाही इथे काय आला पाहिजे x. मग y ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला √x. काय दिली व्हॅल्यू √x म्हणजे हा काय 1/2 y ची व्हॅल्यू दिली आहे √x 2√x. आलं. ओके अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. बघा सिंपल. तुम्हाला जर सांगितलं असतं फक्त डिफरन्शिएट फॉलोइंग असं जर म्हटलं असतं डिफरन्शिएट द फॉलोइंग. ओके आणि तुम्हाला फंक्शन दिलं असतं y is equals to √x. तुम्ही काय म्हटलं असतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि √x चा फॉर्म्युला आपण काय असतं तुमचं dy by dx is equals to 1/2 √x. आन्सर सेम आहे. लक्षात घ्या काही करायचं नाहीये. dy by dx is equals to 1/√x तुमचा आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला नेहमी करायचं आहे. ही जी ओळ तुम्हाला दिली आहे ओके हे जे तुम्हाला दिले we will find first inverse of f of x that is x in term of y हे तुम्हाला नेहमी लिहायचं आहे. सर्वात अगोदर ते तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे करायचं. पहिली स्टेप काय केली आपण जे फंक्शन होतं ओके त्याला x in term of y लिहिलं. ओके जे फंक्शन होतं त्याचं इन्व्हर्स आपण करून घेतलं. इन्व्हर्स केल्यानंतर त्याचं डिफरन्शिएट आपण इथे केलं. 3 स्टेप आहे. पहिल्यांदा इन्व्हर्स केल्यानंतर डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर त्याला आपण dy by dx च्या फॉर्म मध्ये लिहिलं. डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळालं आपल्याला dx by dy
पण आपल्याला फंक्शन y चं सांगितलंय, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला y चं सांगितलंय, म्हणून आपण dy/dx केला, तो आला आपला 1/dx/dy, म्हणून dx/dy ची व्हॅल्यू इथे 2y पुट केली आणि परत y ची व्हॅल्यू इथे पुट केली. आपला आन्सर आपल्याला मिळून गेलेला आहे. अशा प्रकारे अतिशय सिंपल हे आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. तुम्हाला तुमचं आन्सर बरोबर आलंय की नाही क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएट ते फंक्शन करू शकता. ते आन्सर तुमचं सेम येणार आहे. लक्षात घ्या. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे, कारण मी तुम्हाला फक्त हे सांगितलं. ओके, लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. लिहायचं असेल म्हणजे तुम्हाला लिहायचंच आहे. ओके, जेवढं सर्व बोर्डवर लिहून देतो तेवढं तुम्हाला रनिंग नोट्स काढायच्याच आहेत. ओके, लक्षात घ्या. आता आपण घेणार पुढचा प्रॉब्लेम तुमचा सेकंड नंबरचा. बघा, अतिशय सोपा आहे. जो काय अल्गोरिदम तुमच्या लक्षात आला असेल, सर्वात अगोदर काय करायचं, जे y f(x) फंक्शन दिलंय त्याचं इन्व्हर्स फंक्शन घ्यायचं, म्हणजे x f इन्व्हर्स ऑफ y ते घ्यायचं. म्हणजे सिंपल f इन्व्हर्स चा अर्थ काय होतो बघा, तुम्हाला दिलं y √x दिलं होतं. ओके, कशात करायचं ते x मध्ये करायचं. हा तुम्हाला y f(x) दिला. ओके, म्हणजे काय तो y √x दिलाय. मग तुम्हाला काय सांगितलं, x f इन्व्हर्स ऑफ y करायचं आहे. म्हणजे काय, हा y इकडेच येईल. ओके, हा y तुमचा इकडे गेला, हा तुमचा x राहील, बरोबर आहे. परंतु f इन्व्हर्स करायचा, फंक्शनचा इन्व्हर्स. इथे फंक्शन काय रूट आहे, म्हणून आपण तिथे काय केलं होतं, स्क्वेअरिंग केलं होतं. म्हणून इथे जो x चा होता √x होता, मग इथे आपण y चा काय केला, तो स्क्वेअर केला. इकडे क्यूब रूट असता, इकडे काय केला असता, y क्यूब केला असता. असं फंक्शन त्याचं काय करायचं उलट. म्हणजे लॉग जर दिलेला असेल तर तुम्हाला एक्सपोनेन्शियल करायचं आहे, कारण लॉगचं इन्व्हर्स फंक्शन एक्सपोनेन्शियल आपल्याला माहिती आहे. ओके, लक्षात घ्या. इकडे 1/2 दिलेला असेल, 1/2 ऑफ सॉरी इथे y जर समजा 1/2 x दिलेला असेल, y 1/2 x दिलेला असेल तर x काय मग इकडे 2y. सिंपल असं करायचं आपल्याला, इन्व्हर्स करायचं आहे. लक्षात घ्या, काही डिफिकल्ट त्याच्यामध्ये नाहीये. पुढचं दिलंय तुम्हाला y बघा, दुसरं फंक्शन दिलंय y √2 √x. मग सर्वात अगोदर काय करायचं सांगितलंय की तुम्हाला we will find first. काय, we will find first. काय फाइंड करणार आहे, फर्स्ट इन्व्हर्स ऑफ y, इन्व्हर्स ऑफ फंक्शन किंवा इन्व्हर्स ऑफ y f(x). y f(x) चा इन्व्हर्स काढणार आहे, म्हणजे काय, that is x in term of y. फंक्शन काय दिले, y √2 √x. काय करायचं मग तुम्हाला करायचं, याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, x मध्ये करायचं आहे. x इकडे आला पाहिजे, मग केव्हा येईल, इथे तर तुम्हाला रूट दिलाय, मग काय करायला लागेल, रूट दिलाय तर काय करायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड ला आपण काय केलं, स्क्वेअरिंग केलं. मग काय झालं, स्क्वेअरिंग केल्यामुळे हा झाला y², हा रूट निघून गेला, राहिला काय 2 √x. काय राहिला तुमचा 2 √x. म्हणजे याला काय लिहू शकतो आपण, हा √x x साइड राहिला. ओके, हा -√x इकडे आला, +√x. ओके, हा 2 ऍज इट इज, हा +y² इकडे येताना -y². आला तुमचा √x 2 y². ओके, आपल्याला काय पाहिजे, इन टर्म ऑफ x, इन टर्म ऑफ √x आहे का नाही. मग परत त्याला काय केलं, स्क्वेअरिंग. नसेल समजा तिथे कन्फ्युजन होत असेल, परत याला स्क्वेअरिंग करू. परत स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, मग स्क्वेअरिंग केली, काय झालं, हा झाला तुमचा y² चा परत स्क्वेअर. ओके, हा 2 चा स्क्वेअर आणि मायनस हा झाला √x चा x. आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे, x ची. मग हा तुमचा x मायनस ला इकडे आला, हा 2 चा स्क्वेअर ऍज इट इज. ओके, हा +y² चा स्क्वेअर इकडे जाताना काय मिळतो, मायनस
म्हणजे याला लिहिताना आपण काय लिहू शकतो 2 मायनस y स्क्वेअरचा स्क्वेअर. लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फंक्शन आलं x is equals to 2 minus y square चा स्क्वेअर इन टर्म ऑफ y, x इन टर्म ऑफ y तुमचा. मग असं असेल तर काय करायचं, याला डिफरन्शिएट करायचं. याला काय म्हणतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. ओके, याला डिफरन्शिएट केलं तर काय होणार dy dx by dy इकडे लिहितो. ठीक आहे, चला एक स्टेप इकडे लिहूया. dx by dy is equals to d by dy of 2 minus y square चा स्क्वेअर. ओके, मग फंक्शन कशात दिले तुम्हाला पॉवर मध्ये दिले. मग काय म्हणतो dx by dy is equals to ही पॉवर पुढे 2 into 2 minus y square. इथे समजलं का? तर नाही, कंपोजिट फंक्शन आहे म्हणून परत d by dy of 2 minus y square is equals to हा 2 चा ऍज इट इज 2 minus y square सुद्धा ऍज इट इज. ओके, इनटू d by dy of 2 minus y square. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus y square चा डेरिव्हेटिव्ह तुमचा minus 2y. बाहेरचा आवाज होतो त्या सेन्सर. ओके, आपण त्याला काही करू शकत नाही. पुढे हा काय होईल तुमचा 2 into 2 काय होईल 4, म्हणजे हा झाला -4y into 2 minus y square. हा आला तुमचा dx by dy. ही दुसरी स्टेप झाली. ओके, dx by dy काढली. तिसरी स्टेप काय असते आपली, त्याचं कन्वर्जन करायचं असतं dy by dx मध्ये. म्हणून म्हणणार therefore dy by dx is equals to 1 upon dx by dy. मग हा 1 upon dx by dy ची व्हॅल्यू काय आली तुमची -4y into 2 minus y square. इथे झालं का? तर नाही, आपल्याला काय करायचं y ची व्हॅल्यू पुट करायची. y काय दिला तुम्हाला √2 minus √x. म्हणून हा होईल तुमचा 1 upon -4 into √2 minus √x. ओके, हा झाला y. परत पुढे काही पुढच्या फंक्शन मध्ये हा 2. ओके, मायनस y ची व्हॅल्यू काय, y ची व्हॅल्यू तर ती आहे √2 minus √x. ओके, त्याचा स्क्वेअर याला सॉल्व करायला लागेल इज इक्वल्स टू 1 अपॉन हा तुमचा -4, हा तुमचा √2 minus √x ऍज इट इज. पुढे काय दिला 2 √2 चा स्क्वेअर मायनस हा ब्रॅकेट मध्ये 2 येईल. ओके, आणि परत हा काय तुमचा मग शेवटी काय होईल बघा, हा होईल तुमचा √x मायनस ऑफ √x. तो x होईल का? नाही, कारण तो रूट दोन वेळेस रूट त्याला दिलेले आहे. ओके, मग काय होईल 1 अपॉन बघा फायनल आन्सर dy by dx 1 अपॉन -4 हा इथला √x काय होतोय तर हा 2 2 काय होईल, ब्रॅकेट जर ओपन केले काय होईल 2 2 0. ओके, हा -4 बघा ब्रॅकेट ओपन केले 2 2 हा मायनस झाला, हा 2 मायनस झाला, हा काय झाला प्लस झाला -4 into √x. ओके, into √2 minus √x. बुक मध्ये आन्सर चेक करत चालायचं. नसेल चेक करायचं तर डायरेक्ट या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी तुमचं हे आन्सर येणार आहे. अशा प्रकारे हा तुमचा सेकंड जो क्वेश्चन होता तो इथे सॉल्व झालेला आहे. आता आपण बोलूया तुमच्या क्वेश्चन नंबर 3 कडे. याच्यातला तुमचा प्रॉब्लेम नंबर 3 अतिशय सोपं आहे. इंटिग्रल हे बघा, मी आता 3 स्टेप वेगवेगळे करतोय. याच्यात काय केलं तुमचं इन्व्हर्स करून घेतला, त्याच्यानंतर इथे त्याचं डेरिव्हेटिव्ह केलं आणि इथे त्याचा dy by dx आपण काढून घेतला. 3 वेगवेगळे स्टेप मी लिहित आहे. ओके, लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. हे तुमच्यासाठी करतोय 3 स्टेप. चला आता पुढचा लिहून घ्यायचा असेल व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. पुढचं 3rd नंबरचं जे असेल ते ही स्टेप काही मी आता पुसत नाही, ह्याच्या ओळी दिलेल्या आहेत त्या तर प्रत्येक वेळेस लिहायच्या. अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही. चला
तर आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे 3rd नंबरचा तो तर खूपच सोपा आहे. बघा काय दिलं आहे, तुम्ही डोळे बंद करून सॉल्व्ह करा, म्हणजे लिहिता येणार नाही, पाठीवर घ्यायचा प्रयत्न केला तर लिहिता येईल. ओके, काय क्यूब रूट ऑफ x मायनस 2 तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. ओके, मग वी विल फाइंड द फर्स्ट इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x इन टर्म ऑफ y. इन टर्म ऑफ y मध्ये करायचे काय दिले, y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x मायनस 2 दिलाय. ओके, क्यूब रूट दिले, स्क्वेअर रूट होता आपण स्क्वेअर केला, क्यूब रूट दिला म्हणून काय करणार क्यूब. मग सिंपल टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. y चा झाला y क्यूब, इकडचा क्यूब रूट काढला इकडे फेकला, त्याला y क्यूब, इकडे राहिला x मायनस 2. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे x इन टर्म ऑफ y, म्हणजे हा x इथेच राहील, म्हणजे त्याला मी लिहिताना इकडे लिहितो. ओके, हा y क्यूब आहे इकडे जाईल प्लस चा. ओके, लक्षात घ्या काय होईल, हा x इथेच राहील, हा तुमचा y क्यूब, हा मायनस 2 इकडे येताना काय होईल प्लस 2 आणि हा राहिला x. म्हणजे काय आला तर x इज इक्वल्स टू y क्यूब प्लस 2 अशा प्रकारे हे आलेलं आहे. मग आता सिंपल हे जर आलं असेल तर काय करतो आपण, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट जर केलं तर काय होईल, dx बाय dy इज इक्वल टू काय होईल, हा प्लस 2 आहे त्याचं डिफरन्शिएशन काय होईल 0. लिहितो व्यवस्थित बघा, d बाय dy ऑफ y क्यूब प्लस d बाय dy ऑफ 2. हा तर तुमचा 0 y क्यूब चा होईल 3y स्क्वेअर प्लस 0. हा झाला तुमचा dx बाय dy. मग dx बाय dy वरती समाधानी राहायचं आहे का आपल्याला, तर नाही, आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. मग dy बाय dx आहे 1 अपॉन dx बाय dy इज इक्वल्स टू 1 अपॉन 3y स्क्वेअर. मग एवढ्यावरती चालेल का, नाही, 1 अपॉन 3 y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू आहे क्यूब रूट ऑफ x मायनस 2. काय y ची व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ x मायनस 2. ओके, असं लिहू शकता. ओके, नाहीतर बघा हे झालं तुमचं dy बाय dx. तुमच्या बुक मध्ये कोणता आन्सर दिलाय हो गया. ओके, असं दिलंय, नाहीतर तुम्ही याचं कन्वर्जन करू शकता. बघा काय दिलाय, y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x मायनस 2, याचा स्क्वेअर दिला, स्क्वेअर दिला, याचं कन्वर्जन कसं करू शकता तुम्ही, हा तुमचा 1 अपॉन 3. ओके, 1 अपॉन 3 आणि हा क्यूब रूट आणि स्क्वेअर दिला म्हणजे याला लिहू शकतो आपण x मायनस 2. ओके, हा क्यूब रूट जर आपण पॉवर मध्ये दिला तर काय होईल, तो 1 अपॉन 3 होईल. क्यूब रूट जर पॉवर मध्ये दिला तर काय होईल, तो 1 अपॉन 3 आणि हा स्क्वेअर म्हणून आला 2/3. असं लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता x मायनस 2 रेज टू मायनस 2/3 अपॉन 3 किंवा 1 अपॉन 3 इंटू x मायनस 2 रेज टू 1 मायनस 2/3 तीन लिहू शकता. ओके, पण तुमचं आन्सर बुक मध्ये हे दिलेलं आहे, ते लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. तर बघा आता पुढचा आपल्याला क्वेश्चन दिला आहे 4th नंबरचा तुमचा प्रॉब्लेम आहे y इज इक्वल्स टू 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे y इज इक्वल्स टू log ऑफ 2x मायनस 1. आता log चा जर दिलेला असेल तर काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर रूट असेल तर त्याचा इन्व्हर्स काय होतो, स्क्वेअर होतो. क्यूब रूट असेल तर क्यूब येतो. मग log असेल तर काय, log चा इन्व्हर्स फंक्शन काय, एक्सपोनेन्शियल. log असेल तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन काय असतं, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं. मग log जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करायचं, याच्यासाठी मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये पण सांगितलेले आहे किंवा माझ्या YouTubeला स्वप्नील कोथलकर चॅनल वरती जे काही मी लॉगरिथमचे व्हिडिओज टाकले होते सुरुवातीला. ओके, 3 व्हिडिओ काहीतरी आय थिंक ते, तर ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. ओके, तरी परत एकदा तुम्हाला सांगतो की जो लॉग असतो बघा, आता एक्सपोनेन्शियल फंक्शन जर तुम्हाला असं दिलेलं असेल a रेज टू x. ओके, बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन जर तुम्हाला असं दिलेलं असेल a रेज टू x इज इक्वल्स टू b, तर याचं लॉगरिथमिक फंक्शन आपण कशा प्रकारे करतो, तर लॉगरिथमिक फंक्शन करताना ही जी पॉवर आहे ती इक्वल होईल, ही जी पॉवर आहे ती काय होईल तुमची इक्वल होईल. जी पॉवर दिली ती काय होते इक्वल मध्ये जाते.
मग राहील काय लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये राहील काय तर ते राहील log of b टू द बेस a. बघा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय हा जो आहे a काय इथे बेस आहे ओके ही काय तुमची पॉवर आहे ओके हा बेस आहे ही पॉवर आहे हा बेसला आला लॉगच्या ओके आणि पॉवर कुठे आली इक्वल मध्ये आली ओके आणि जे एक्सपोनेन्शियल होतं त्याचं कन्वर्जन लॉग मध्ये केलं आपण ओके एक्सपोनेन्शियल फंक्शन कशामध्ये केलं लॉग मध्ये केलं म्हणजे काय होईल log of b टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन काय होईल a रेज टू x इज इक्वल टू b. मग याचा आपण करू शकतो ना आता इथे तुम्ही म्हणणार सर इथे तर बेस दिलेलं नाही म्हणजे काय तो बेस दिलेला नाही म्हणजे काय तो बेस e तुमचा आहे ओके लक्षात घ्या. मग काय कन्वर्जन केलंय तर log of b टू द बेस a log of 2x 1 टू द बेस e दिलाय ओके आणि इज इक्वल टू काय म्हटलंय y म्हटलेलं आहे. मग याचं कन्वर्जन तुम्हाला करायचं असेल मग कसं होईल कन्वर्जन तुमचं अतिशय सोपं आहे. काय केलंय कन्वर्जन a रेज टू x म्हटलंय a कोणता आहे बेसचा म्हणजे e काय होईल हा e रेज टू काय म्हटलंय x म्हणजे काय इज इक्वल टू दिलेलं आहे म्हणजे हा y इज इक्वल टू राहील काय इज इक्वल टू काय म्हटलं b मग उरलेला पार्ट कोणता 2x 1 ओके लक्षात घ्या अशा प्रकारे जी e रेज टू y इज इक्वल टू 2x 1 हे तुमचं फंक्शन राहील. लक्षात आलं काय केलं जो इथला बेस होता बेस ओके इक्वल टू च्या पलीकडे जे फंक्शन दिलं होतं y तो आला पॉवरला ओके आणि राहिलं काय होतं मग 2x 1 तो इथे आला ओके लक्षात घ्या हे कन्वर्जन तुम्हाला जर लक्षात आलं ओके हे कन्वर्जन जर तुम्हाला लक्षात आलं तर खूप सोपं आहे. लॉगचं एक्सपोनेन्शियल किंवा लॉगचं सॉरी एक्सपोनेन्शियलचं लॉग. मग आता हे आलं e रेज टू y इज इक्वल्स टू 2x 1 e रेज टू y इज इक्वल्स टू 2x 1 फंक्शन आलं ओके त्याला काय लिहायचं आपल्याला in term of y x in term of y ओके मग काय होईल x पाहिजे आपल्याला ना हा -1 इकडे येताना काय होईल +1 म्हणजे हा होईल e रेज टू y +1 इज इक्वल्स टू 2x आपल्याला पाहिजे x म्हणजे x इज इक्वल्स टू काय हा 1/2 हा 2 मल्टिप्लाय करतो इकडे जाऊन डिवाइड करेल 1/2 इनटू e रेज टू y +1 अशा प्रकारे x मिळाला. मग याला म्हणणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y x मिळाला इन टर्म ऑफ y डिफरन्शिएट केलं dx होईल dx बाय dy त्याच्यानंतर 1/2 e रेज टू y +1 चं डेरिव्हेटिव्ह d बाय dy इज इक्वल्स इनटू 1/2 into e raised to y plus d by dy of 1/2 into 1 म्हणजे 1/2च होईल बरोबर. मग काय आला d by dy of 1/2 e raised to y आपण बघितलं e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं e raised to x होतं म्हणजे हा होईल तुमचा e raised to y आणि 1/2 चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय आला तुमचा e raised to y dx by dy आलं तुमचं e raised to y. बर पुढे मग dy by dx काय येतं बघा dy by dx काय येतं तर ते 1/dx by dy मग dx by dy ची व्हॅल्यू आली e raised to y म्हणजे हा काय होईल 1/e raised to y ओके. मग आता बघा e raised to y ची व्हॅल्यू काय e raised to y ची व्हॅल्यू काय 2x 1/2x 1 ओके. तुम्ही असं करू शकता is equals to 1/e raised to y ची व्हॅल्यू काय दिली आहे log of 2x - 1 टू द बेस e ओके. मग आपण हे पण शिकलोय जर तुमचे हे आणि बेस जर सेम असेल तर काय होतं हे सगळं कट होतं आता काय होतं तर हा होईल 1/2x - 1 असं लिहू शकता असं लिहू शकता ओके. हे ऑर मध्ये तुमच्यासाठी सेमच आलाय तुमचा dy by dx. अशा प्रकारे 4 नंबरचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण बघणार तुमचा प्रॉब्लेम नंबर 5 अतिशय सोपा आहे काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. पुढे वळूया पुढच्या प्रॉब्लेम कडे प्रॉब्लेम नंबर 5 कडे.
बघा प्रॉब्लेम नंबर 5 तो पण तुम्हाला सोपा दिलाय, तो दिलाय y = 2x 3. y काय दिलाय 2x 3. y = 2x 3. काय करायचा x इन टर्म ऑफ y. हा प्लस 3 इकडे जाताना काय होईल -3 म्हणजे y - 3 = 2x. आपल्याला पाहिजे x म्हणजे x काय 8 मल्टिप्लाय इकडे जाताना काय करेल तो डिवाइड म्हणजे 1/2 y - 3. अशा प्रकारे 1/2 y - 3. मग याच्यानंतर काय होणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. पण डिफरन्शिएट जर केलं तर काय होईल बघा अतिशय सोपं आहे. डिफरन्शिएट जर केलं तर काय होईल dy ऑफ 1/2 y मायनस हा तुमचा 1/2 into 3 किंवा मग त्याला 3/2 लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके मग पुढे 1/2 y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सिंपल आहे. 1/2 y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हा 1/2 तुमचा कॉन्स्टंट निघून जाईल राहील काय फक्त y मायनस याचं काही 0 म्हणजे dx/dy काय आला तुमचा y आलेला आहे. नक्की ना हा y आहे ना येईल का नाही हा y कट होईल की नाही बघा dx/dy मग काय होईल d/dy ऑफ 1/2 y. हा y कट होईल राहील काय होईल तुमचा 1/2 म्हणजे काय राहील इथे 1/2. ओके मग 1/2 आला. मग पुढे आपल्याला काय पाहिजे dy/dx पाहिजे. काय पाहिजे dy/dx. मग dy/dx पाहिजे असेल तर काय होतं 1/dx/dy म्हणजे हा 1/1/2 म्हणजे काय होईल हा 2 वरती जाईल म्हणजे काय आला तुमचा dy/dx आला 2. जर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह केलं असतं तरी पण 2 आलं असतं. त्याला डिफरन्शिएट केलं असतं 2x 3 ला 2x चं डिफरन्शिएशन 2 आणि +3 चं 0 आन्सर सेम. ओके अशा प्रकारे इथे आपण हे 5 प्रॉब्लेम घेऊन आता थांबतोय. पुढचे जे आहे 6 7 8 आणि प्रॉब्लेम नंबर 2 तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय सोपा आहे बघा काही डिफिकल्ट आहे का काय करतोय आपण याच्यामध्ये फंक्शन दिलंय फंक्शनला इन्व्हर्स फंक्शन मध्ये डिफरन्शिएट करतो कन्वर्जन करतोय. y = f(x) दिलंय त्याला आपण x = f(1) करतोय. ओके बघा इथे 2 मल्टिप्लाय होता x ला इथे काय झालं 2 डिवाइड झाला. इथे +3 होता इथे काय झाला -3 झाला. फक्त फंक्शन काय होतं प्लसचं मायनस मल्टिप्लायचं डिव्हिजन होतंय. स्क्वेअर असेल स्क्वेअर रूट होतोय बरोबर क्यूब असेल क्यूब रूट होतोय. अतिशय सोपं आहे. इन्व्हर्स केलं डिफरन्शिएट केल्यानंतर dx/dy आला त्याचं कन्वर्जन dy/dx मध्ये केलं आणि फायनल आन्सर आपलं इथे आलेलं आहे. असं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करतोय. तुमचे पण 3 जे प्रॉब्लेम दिलेले आहेत तुम्हाला ते अतिशय सोपं आहे. e⁻x - 3 पुढे तुम्हाला e⁻x - 3 अशा प्रकारे दिलेले अतिशय सोपे ते पण प्रॉब्लेम तुमचे आहेत. ओके अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.